मित्रांनो, माझं नाव निलेश आहे आणि मी एक बेवडा आहे. हाय निलेश भाऊ. काय, त्या परमेश्वर कृपेमुळे आज काही दारू घेतली नाही आणि बरं वाटतं. एक उपयुक्त जीवन जगण्याच्या प्रक्रियेतून जात आहे. स्पॉन्सर घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून 12 पाऱ्यांचा कार्यक्रम समजून घेऊन मला जमेल त्या पद्धतीने या 12 पायऱ्यांच्या आचरणाचा प्रयत्न करत आहोत मित्र. एक राग हा विषय मला दिलेला आहे. क्रोध याच्यात मी माझे वैयक्तिक अनुभव आणि मला टोकाचा असलेला राग आणि त्यामुळे मी दारूकडे कसा वळल्या गेलो. सुरुवातीला ती दारू माझं हे राग व्यक्त करण्याचं जे माध्यम होतं ते पुढे पुढे मला किती घातक झालं आणि त्याच्यामुळे मी माझ्या जीवनाची अस्ताव्यस्तता किंवा ऐसी तैसी कशी करून बसलो हे मी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. माझी इथे येण्याची मुळात जी सुरुवात होती ते आपले बरेचसे बांधव नेहमी सांगतात की मी दारू पित होतो आणि मग त्यानंतर हा मेसेज मिळाला, इथे आलो, त्यानंतर आमची दारू थांबली. पण मित्रांनो, माझ्या बाबतीत तसं काही झालं नाही. योगायोग असा की मी राग हा विषय घेऊनच आणि रागावर कंट्रोल कसं मिळवायचं याचसाठी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आलेलो होतो. माझ्या ऑफिसमधले माझे कलिग यांना नुकताच अल्कोहोलिक अनॉनिमसचा मेसेज मिळाला होता आणि त्यावेळेस मी दारू पित होतो. त्यांना अल्कोहोलिक अनॉनिमसचा मेसेज मिळाला आणि ते मीटिंगला जायला लागले. लॉकडाऊन होतं त्यावेळेस. त्यांचा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम त्यांच्या स्पॉन्सर कडून समजून घेणे त्यांचं सुरू होतं. त्यांच्या काही पायऱ्या झाल्या होत्या, काही व्हायच्या होत्या आणि हा आकर्षणाचा कार्यक्रम आहे असं म्हटलं जाते. आणि त्यांच्या स्वभावात की जो माझा बॉस आणि योगायोगाने ते माझे नातेवाईक पण असल्यामुळे झालं असं की मी त्यांना गेल्या भरपूर वर्षापासून खूप जवळून ओळखलेलं आहे. कारण ते नातेवाईक पण आहेत. ज्या ऑफिसमध्ये आम्ही काम करतो तिथे ते माझे बॉस पण आहेत. बॉस कसा रिॲक्ट करतो, काय करतो, प्रत्येक वेळा हे सगळ्यांना सांगायची गरज नाही, कारण बॉस इज ऑलवेज राईट असतो. आणि ते त्यांचं वागणं, ते माझ्या हाताने काही चुकी झाल्यानंतर त्यांच्या ते रिॲक्शन, ते रिॲक्ट कसे करायचे, हे खूप मी जवळून बघितलेलं होतं. आणि एक नातेवाईक म्हणून लहानपणापासून जरी बघितलं असेल, पण ऍज अ एम्प्लॉई, एक कर्मचारी म्हणून त्यांच्या हाताखाली एक साधारणतः 5-6 वर्ष मी काम करत होतो. आणि त्यामध्ये त्यांच्या स्वभावात, त्यांच्या पायऱ्यांचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे त्यांच्या स्वभावात एकदम ट्रेमेंडस बदल दिसत होता. माझ्या हाताने योगायोगाने ते कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्याने ते घरी होते. ऑफिस मधलं काहीतरी महत्वाचं काम होतं की जे मी केलं नाही, त्याच्यामुळे त्यांना हेड ऑफिस मधनं फोनावर फोन यायचे आणि मी त्यांचे कॉल काही रिसीव्ह केले नव्हते. आणि त्यांचे कॉल रिसीव्ह न केल्यामुळे ती माहिती जी आम्हाला हेड ऑफिसला पाठवायची होती, कलेक्टर ऑफिसला, ती आम्ही पाठवू शकलो नाही. आणि ते माझ्यावर खूप चिडले. मी नातेवाईक म्हणून मी तुला असं केलं होतं, आजपर्यंत वाचवलं, पण याच्या पुढे आता तू तुझं बघून घेशील, किती चुका करशील, असं झालं तसं झालं. ते खूप काही चिडले माझ्यावर. आणि ते चिडल्यामुळे का मी माझी जबाबदारी नाही आहे, हे झालं ते झालं, मी त्याच्यावर त्यांना प्रत्युत्तरं दिली. ते चिडले. त्यांच्यावर माझी ऍक्शन तिकडनं झाल्यानंतर रिॲक्शन होणं स्वाभाविक होतं. त्या ऍक्शन झाल्यानंतर संध्याकाळी हा प्रसंग निपटला. मला अतिशय त्यांचा राग आणि चीड आलेली होती की असं कसं मला बोलू शकतात, हे झालं ते झालं, असं झालं तसं झालं. आणि काही वेळानंतर अचानक त्यांचा फोन आला. म्हटलं परत भांडणं होतील.
त्यांनी मला फोन करून सॉरी म्हटलं. मी तुझ्यावर चिडायला नव्हतं पाहिजे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ते तू काम करून घे. नसेल होत असेल तर कर. नसेल होत तर करू नको. पण मी ते तुला जे सांगितलं किंवा मी जे तुझ्यावर चिडलो त्याच्यासाठी मी मनातून माफी मागतो. आणि त्या शब्दात माणूस एखादी असं म्हणतात की माणूस एखादी जर खरंच कृती जर ती आपल्या मनातून करत असेल तर ती समोरच्याला अपील होते. ती झाली आणि मी विचार करायला लागलो तो फोन ठेवल्यानंतर की ज्या माणसाला मी गेल्या समज आल्यापासून ओळखतो. ऑफिसमध्ये गेली 5-7 वर्ष एवढ्या जवळून आम्ही काम करताना एका डिपार्टमेंटमध्ये काम करत असल्यामुळे त्या माणसाने एवढ्या वर्षात मला कधीच सॉरी म्हटलं नाही. आणि तो बॉस आहे. बॉसला सॉरी आपल्या एम्प्लॉईला म्हणायची काय गरज? आणि खरंच मी माहिती भरली नव्हती. मी त्यांचे फोन पण रिसीव्ह केले नव्हते. आणि डोक्यात एक ट्यूबलाईट लागला. काय सॉरी कसं काय म्हणा? न राहावलं घेऊन संध्याकाळी त्यांना परत फोन केला. तुम्ही मला सॉरी म्हटलंच का बरं? ते तुमची जी दारू सोडायची मीटिंग आहे तिथे वगैरे असं काही शिकवलं जाते का? त्यांचं उत्तर होतं, का बरं रे? नाही म्हटलं, तुमच्या स्वभावात एकदम तुम्ही सॉरी म्हटले आणि तुमच्या बोलण्यात तो जो प्रामाणिकपणे माफी मागितली, तुम्ही सॉरी म्हटलं हे मला दिसत होतं तुमच्या शब्दातून. हे कसं काय होतं? कारण दारू हा मला प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही रोज पित होते म्हणून तुमच्यासाठी ती मीटिंग योग्य आहे. तुला कोण सांगितलं म्हणे की इथे फक्त दारूवरच काम केलं जाते? फक्त जर दारूवरच जर काम केलं गेलं असतं तर मी सॉरी कशाला म्हटलं असतं? म्हटलं तिथं राग, मला जो आउट ऑफ कंट्रोल होणारा राग आहे, की जसं मगाशी तुम्ही बोलल्यावर मीही काही बोलायला लागलो. हे असं काही जर कंट्रोल होत असेल, याच्याबद्दल जर सांगितलं जात असेल, तर मी त्या मीटिंगला येतो. त्यांनी म्हटलं, फक्त दारूच नाही, तुला जर तुझा राग कंट्रोल करायचा असेल तर या मीटिंग मध्ये नक्कीच उत्तर आहे. आणि असा म्हटलं, हे दारू वगैरे सोडायला लावत नाही ना तिथे? तिथे कोणी माझ्या दारूबद्दल तर बोलणार नाही ना? कारण मी तुमच्यासारखं काही रोज पित नाही. मी ओकेजनली पिणारा माणूस आहे. त्याच्याने मला दारू हा काही प्रॉब्लेम अजूनही वाटत नाही. माझं एज कमी आहे आणि मी माझा आनंद दारूचा घेऊ शकतो. आणि तोपर्यंत मित्रांनो, लग्न झालेलं नसल्यामुळे बायको सोडून जाण्याचा प्रश्न नाही. घरी खूप काही वातावत झाली नाही. आर्थिक अडचण अशी खूप अति जाणवली नाही. त्याच्यामुळे दारू सोडणे किंवा मी दारू, मला असं वाटायचं तोपर्यंत मीटिंग मध्ये येईपर्यंत की मी दारू माझी सगळं बरोबर आहे. एव्हरीथिंग इज ऑल ओके. आणि मी या मीटिंग मध्ये यायला लागलो. म्हणजे मुळात मी ज्या मीटिंग मध्ये आलो त्याचं कारण असं होतं, माझा राग. मीटिंग मध्ये यायला लागलो. दारू ही समस्या नसल्यामुळे मी दारू पिऊन मीटिंग करायला लागलो. कारण मला असं वाटायचं की दारू हा माझा प्रॉब्लेम नाही. त्या मीटिंग मध्ये गेल्यानंतर काहीतरी मला सांगितलं जाईल किंवा काहीतरी असा मंत्र, दीक्षा, काहीतरी असा कोर्स असेल की जो एवढा केल्यानंतर यू आर सर्टिफाईड, ओके टेस्टेड सर्टिफाईड, आणि आता तुझा राग संपला. कुठला तरी कोर्स असेल 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 15 दिवसाचा, की एवढ्या एवढ्या अमुक अमुक मीटिंग करा मग तुमचा राग आपोआप कंट्रोल होऊन जाईल. अशी धारणा घेऊन या मी मीटिंग मध्ये बसायला लागलो आणि दारू पित होतो. महिना गेला, 2 महिने गेले, दारू पित होतो, मीटिंगला जात होतो. बांधवांचं शेअरिंग ऐकत होतो आणि रोज विचार करत होतो की माझा स्वभाव तर जसाच्या तसाच आहे. माझ्या बांधवांच्या शेअरिंग मधनं, बोलण्यामधनं ते आयडेंटिफिकेशन यायचं. आणि कुठेतरी ते विचार करायला भाग पडलं की मी ज्याच्यासाठी आलेला माझा राग, घर, तुमची चीड जी आहे माझी ती अजूनही का बरं कंट्रोल झालेली नाही? ती आहे तशीच आहे. माझा स्वभाव जो चिडचिडा, अतिशय तापट आणि रागीट होता, तो आहे तसाच आहे. त्याच्यात तीळ मात्रही का फरक पडला नाही? न राहावल्या गेल्यानंतर मी एका माझ्या बांधवाला विचारलं की आता एवढे दिवस होत आले तरी पण माझा राग असा का बरं आहे?
12 पायऱ्या वगैरे वाचणं, 12 रूढी हे सुरू होतं. मोबाईल त्या मीटिंग मध्ये बसल्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त वेळ मी मोबाईल मध्ये टाकत होतो. मोबाईल मध्येच गुंग राहत होतो. त्यांनी सांगितलं की हा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही तर म्हणत आहे की दारू ही तुमचा प्रॉब्लेम नाही, तुमची समस्या नाही. काय वाटतं? म्हटलं आता थोडं थोडं वाटायला लागलंय की दारू खूप जरी नसेल पण थोडाफार तरी प्रॉब्लेम आहे. पण मी हे बाकीचे लोक जसं पितात त्या विशिष्ट त्या ब्रँडची नाही पिलेली आहे. मी कुठे रस्त्यावर नालीत पडलेलो नाहीये. मी पिली तरी चुपचाप संध्याकाळीच पितो. जो डिनायल पार्ट होता तो इतका स्ट्रॉंग होता माझा ते मी सगळे त्यांना सांगितले. त्या ओल्ड टायमरनी तेवढी समर्पक उत्तरं देऊन हा पायऱ्यांचा कार्यक्रम जो आहे तो मला सुचवला. योगायोगाने म्हटलं चला हा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घेतल्यानंतर माझा राग जाईल का? त्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मला विचारायची गरज पडणार नाही. ती तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं तुम्हाला मिळतील. ओके. अशी भरपूरशी प्रश्न आहेत मला ज्याची उत्तरं मला पाहिजे. आणि माझा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम खूप लवकर 15-20 दिवस महिना झाल्यात असेल तेव्हाच माझा सुरू झाला. महिना दीड महिन्यात. मनात हीच भावना घेऊन गेलो होतो आणि एक सांगता विसरलो की मी त्या माझ्या नातेवाईकाला म्हटलं होतं की मला जर इथं कोणी दारूबद्दल किंवा दारूच्या प्रश्नाबद्दल जर मला कोणी विचारलं तर त्याचा मला राग येईल. तर नाही म्हणे, तू दारू पिऊन आलायस का की तू नाही पिऊन आलायस, तू किती पितो, तू कुठे कुठे पितो, त्याचं माप विचारलं, तू कुठल्या विशिष्ट ब्रँडची पितो, असे कुठलेही प्रश्न या मीटिंग मध्ये विचारल्या जात नाही म्हणे. हा म्हटलं असं जर असेल तर ठीक आहे, नाहीतर याचा मला राग येईल आणि मग मी तुमची मीटिंग करणार नाही. असे कुठलेही प्रश्न आमच्या मीटिंग मध्ये विचारल्या जात नाही. आणि पायऱ्यांचा कार्यक्रम सुरू झाला मित्रांनो. तो पायऱ्या घेत असताना हळूहळू स्वतःचं आयडेंटिफिकेशन लक्षात यायला लागलं. नेमकं कारण काय? त्या कारणाचा शोध कुठेतरी व्हायला लागला. कुठेतरी दारू ही माझ्या स्वभाव दोषांच्या आड लपलेली आहे असं मला सुरुवातीला वाटायला लागलं. आणि हळूहळू जेव्हा मी पायऱ्यांचा कार्यक्रम समजून घेतला तेव्हा मुळात माझी जी पर्सनॅलिटी आहे चौथ्या पायरीच्या आढाव्या अंतर्गत जेव्हा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा असे 4 आढावे जे असतात त्याबद्दल मी विशिष्ट काही बोलणार नाही कारण माझा विषय हा राग असल्यामुळे त्याच्यात मला माझं आयडेंटिफिकेशन मिळायला लागलं. आणि त्याच्यात असं लक्षात आलं की मुळात माझी जी जडणघडण होती ती खरी प्रॉब्लेमॅटिक होती. कारण माझ्या स्पॉन्सरनी बोलता बोलता मला सांगितलेलं होतं, वर्करनी झाड जरी असेल तरी तू जर त्याच्या फांद्या फांद्या जर छाटत बसशील तर काही दिवसानंतर त्या परत फांद्या वाढणार आहेत. त्याचं मूळ शोध. आणि हे मूळ शोधण्याचं काम तेव्हा भूतकाळात माझी जडणघडण कशी झाली, माझं बालपण कसं गेलं याच्याकडे जेव्हा मी बघायला लागलो मित्रांनो तेव्हा हळूहळू मी नेमका कसा आणि मी बोलतो एक, करतो एक आणि वागतो तिसरं. हे माझे जेव्हा मी लहानपण योगायोगाने आणि त्या परमेश्वर कृपेने घरी मी एकटाच होतो. आई वडील नोकरीवर असल्याच्याने आणि एकुलता एक असल्यामुळे आणि एक सोबत आजी असं 4च जणांचं आमचं कुटुंब. खूप गर्भश्रीमंत जरी नसेल तरी त्या त्या बालपणात मला ज्या ज्या इच्छा झाल्या त्या सगळ्या घरी पुरवल्या गेल्या. आई वडील हे धार्मिक म्हणण्यापेक्षा ते आध्यात्मिक होते. एका धर्मात विशिष्ट असल्यामुळे त्या धर्माचे संस्कार, देव, पूजा या सगळ्या गोष्टी योगायोगाने माझ्यावर बंबवल्या गेल्या. म्हणेल ते, मागेल ते वस्तू मला मिळायला लागल्या माझ्या लहानपणापासून. मी जिद्द करायचो लहानपणी. 2, 4, 5 वर्षाचा असताना मला हे आत्ता पाहिजे म्हणजे चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे.
आणि ती पूर्ण होत होती. एकुलता एक असल्याच्याने आई वडील मारत नव्हते. आणि मला असं वाटायला लागलं की आपण हट्ट केला, चिडलो, जिद्द केली तर ती वस्तू मिळायला लागते. मला पाहिजे त्या गोष्टी मला इझिली आणि खूप सहजतेने मिळत गेल्यामुळे मला असं वाटायला लागलं आणि माझा स्वभाव तो असा बनत गेला की मला सगळं काही माझ्या इच्छेनुसार मिळायला लागलं. मोठा होत गेलो, शिक्षण होत गेलं. बाहेर समाजात जेव्हा पडण्याचं काम पडलं त्यावेळेस माझ्याच इच्छेने माझ्या घरची लोक, मी ज्या सेफ आणि सिक्युर्ड वातावरणात राहत होतो, माझ्या घरची लोक ही माझ्यासोबत मला जे पाहिजे ते देत होतं. पण बाहेर समाजात मी जगत असताना माझ्या इच्छेप्रमाणे सगळे वागतीलच असं नाही. मित्रांनो, मी लहान होतो, एक 4थ्या-5व्या वर्गात होतो आणि मी बाहेर खेळायला गेलो मित्रांसोबत. आपल्या 6व्या वर्गात वगैरे असेल, 6व्या किंवा 7व्या वर्गात, एक्झॅक्ट मला आठवत नाही. आणि खेळता खेळता, ज्याला गोटे किंवा कंचा म्हणतात, ते खेळत होतो मी. ते एक छोटंसं क्वार्टर होतं, प्रिमायसेस होतं, तिथे सगळे क्वार्टर्स होते. त्या क्वार्टर मधली बाकी कर्मचाऱ्यांची मुलं, तसं मी पण एक मुलगा होतो, त्यांच्यासोबत मी खेळत होतो. आमची नुकतीच ट्रान्सफर होऊन आम्ही त्या दुसऱ्या गावाला गेलो होतो. ती नवीन मित्र होती, त्यांच्यासोबत मी खेळायला लागलो आणि मी हरलो. माझ्या ज्या गोट्या होत्या काचाच्या किंवा ज्याला कंचे म्हणतात, त्या माझ्याकडे भरपूर होत्या आणि मी त्या ऑलमोस्ट सगळ्याच्या सगळ्या हरलो. हरण्याचा कधी संस्कार नव्हते, पाहिजे ते मिळत होतं आणि मला त्या गोष्टीचा राग आला, कारण मी ते हरलो. कधी चार चौघात मिसळलं नसल्यामुळे आणि घरी असं वातावरण होतं की जे पाहिजे ते माझ्या मतासारखं सगळं होत होतं. त्या पोराला म्हटलं, आता आपला खेळ झाला, माझ्या सगळ्या गोट्या वापस दे. तो मुलगा म्हटला, माझ्यापेक्षा मोठा होता, की तू सगळं हरलायस, आता तुला हे वापस मिळणार नाही. इतके राग आला मित्रांनो मला. 5व्या किंवा 6व्या वर्गात असेल, नीट आठवत नाही. कारण दारू पिण्यामुळे मेंदूची विचार करण्याची क्षमता सुद्धा कमी झालेली आहे. तो माझ्यापेक्षा मुलगा शरीरयष्टीने धडधाकट होता, माझ्यापेक्षा वयाने मोठा होता, पण राग खूप आलेला होता की हा खेळ तर संपला, आता मला माझं सगळं वापस पाहिजे, मला माझ्याच मतासारखं झालं पाहिजे. हात उगारू शकत नव्हतो, कारण मी शरीरयष्टीने पण त्याच्यापेक्षा दुबळा होतो, वयाने पण कमजोर होतो आणि ते दोघे भाऊ होते, सगळे मित्र, आणि मी नवखा गेला असल्याच्याने मी एकटा आणि बाकीचे सगळे होते. अतिशय भयानक चीड आणि राग आली, पण उपाय चालत नव्हता आणि तो राग मी व्यक्त करण्याची योग्य वेळ शोधत होतो. त्यावेळेस नेमकं काय केलं मी, तो संपला प्रसंग. दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना तो एकटा होता, त्याचे भाऊ आणि मित्र कोणी सोबत नव्हते आणि तो नालीवरनं, एक बऱ्यापैकी मोठी नाली होती, त्याच्यावरनं तो पुढे जात होता आणि मी मागे जात होतो. त्याने कशावरून तरी चिडवलं आणि परत त्या काचाच्या गोट्यांचा विषय काढला आणि मी बघितलं की तो हा राईट मुवमेंट आहे. मित्रांनो, मी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता माझा तो जो आधीचा 1-2 दिवसाआधीचा जो राग होता, तो मी त्याला काय केलं, तर त्याला त्या नालीत, त्या मोरीत ढकलून दिलं आणि घराकडे पळत सुटलो. नाली बऱ्यापैकी मोठी होती, तो डोक्यावर पडला की तो त्याच्यात बुडून मेला की तो काय झालं, या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता सरळ थेट घराकडे पळत सुटलो. व्हायचं ते झालं. घरी जाऊन लपून बसलो, आजीच्या जवळ गेलो आणि आजीला काही न सांगता मी चुपचाप लपून बसलो. त्याचे आई वडील आले, मग कडाक्याचं भांडण झालं, मला बोलावलं गेलं. त्याचे सगळे कपडे, पुस्तकं सगळे सगळे त्या नालीमध्ये पडल्याच्याने सगळे खराब झालेले होते. त्याला पण मार लागलेला होता. आणि का असं केलं मी सांगितलं. त्याने काल माझ्या सगळ्या जिंकल्या होत्या कंचा आणि मग माझ्या पण घरच्यांनी मला रागवलं. मला मारत नव्हते माझे वडील. हे नेमकं तू असं का केलंस रे बाबा?
त्याच्या आईंनी खूप काही, त्याचे आई वडील खूप काही माझ्या घरच्यांना बोलले, तुमचा मुलगा असा तसा, हे झालं असतं तर ते झालं असतं तर. आई हॉस्पिटलला कामाला असल्याच्याने, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला कामाला असल्याच्याने घरी औषध गोळ्या होत्या, त्याला जे लागलेलं होतं त्याच्यासाठी ते मला औषध गोळ्या सगळ्या गोष्टी त्याला दिल्या गेल्या. आणि वडिलांनी मला जवळ घेतलं. मी विचारलं, तर का बरं असं केलं? तू त्याला नालीत का ढकललं? त्याचा जीव गेला असता, तो बुडून मेला असता, किंवा असं झालं असतं, काही पण होऊ शकलं असतं, तू असं काय केलं? आणि त्याच्यावर उत्तर होतं की मी हरलो, मला हरायचं नव्हतं, मला जिंकायचंच होतं आणि मला जिंकायचंच आहे. हे माझे मित्रांनो त्या वयाच्या 5व्या वर्गातले 6व्या वर्गात असतानाचे उत्तर होते की मला जिंकायचंच आहे, एनी हाऊ. वडिलांनी सांगितलं की बाबा रे, प्रत्येक वेळा मी जिंकणार असं नाही, माझ्याच मताने झालं पाहिजे. असा अट्टहास तू का बरं करतो? म्हटलं मग लहानपणी मला कसं सगळं, तुम्ही माझ्यासोबत खेळायचे, आजी माझ्यासोबत खेळायची, तसं प्रत्येक वेळा मी जिंकायचो ना. जाणून बुजून हरत होते हे मला त्या बालवयात, बाल म्हणाला समजत नव्हतं. मला सवय तशीच लागलेली होती की प्रत्येक वेळा मीच जिंकतो. मी तुमच्यासोबत बाबा खेळायचो तेव्हा कसं जिंकत होतो, मी आजीसोबत खेळायचो तेव्हा कसं जिंकत होतो, मग हा कसा काय माझ्यासोबत जिंकू शकतो? त्या गोष्टीचा मला आलेला राग, म्हणून मी त्याला नालीत ढकललं. समजवण्याचा प्रयत्न झाला, पण मित्रांनो त्या गोष्टीचा माझ्यावर असर पडला नाही. आणि माझा हा राग जो आहे असाच वाढत 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 इतक्या टोकावर गेला की शेवटी शेवटी मी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये याच्यासाठी आलो, माझे नातेसंबंध, माझे मित्र, माझ्या ऑफिस मधले कलीग मला अतिशय तापट, विदाऊट अर्थिंगवाला, म्हणजे की ज्या जिवंत वायरीला हात लावल्यानंतर ज्याला अर्थिंग नसतो तो कधीही करंट मारू शकतो, असा मी माणूस होतो की याला नेमका कोणत्या शब्दाचा आणि कुठल्या गोष्टीचा राग येऊन जाईल आणि त्याच्यानंतर हा काय बोलेल किंवा काय करेल याचा कुठलाही नेम नसल्यामुळे ती हळूहळू का होईना ती दूर व्हायला लागली होती. कधी कधी तर मनात असे पण विचार यायला लागले होते, मी जर असाच रागावत राहिलो, चिडत राहिलो, तर यार निलेश, कारण आपण आमच्या धर्मात ते 4 खाद्य असतात, ते 4 खाद्यकरी तरी बरोबर टिकवून ठेवशील की नाही? हा प्रसंग झाला. त्याच्यानंतर मला राग इतका माझा टोकाचा वाढायला गेला की मी ती कारण शोधायला लागलो. जसं जसं मोठं व्हायला लागलो, मी अतिशय भित्रा, पळकुटा असल्याच्याने मी राग, अति अग्रेशन केव्हा व्हायचं, जेव्हा समोरचा माझ्यासमोर दुबळा असेल, तो माझ्यापेक्षा जर बनवाल असला, अपोजिशन ज्याच्यावर मला राग व्यक्त करायचा आहे, तर ती मनात खुनशी चीड घेऊन त्याचा बदला घेण्यासाठी ते मी विसरत नव्हतो आणि त्या योग्य वेळेची संधी शोधत राहत होतो. माझ्या ऑफिसचा एक प्रसंग सांगतो. मी नुकतीच नोकरी जॉईन केलेली होती आणि त्यावेळेस एक अधिवेशन असल्यामुळे नागपूरला जायचं काम पडलं. आमच्या ऑफिसचे एक कलीग, की ज्यांची मुलं माझ्या बरोबरीच्या वयाची आहेत, आम्ही सगळे मिळून, सगळं ऑफिस स्टाफ, त्यासोबत माझे नातेवाईक जे माझे बॉस आहेत ते पण होते. आम्ही सगळेजण तिकडे गेलो, तिकडे दारू पिली. गृहस्थ, जे आमच्या ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती, की जी वयाने खूप मोठी, रिटायरमेंट स्टेजला आलेली, की ज्यांची मुलं माझ्या बरोबरीची, आणि माझे नातेवाईक, माझे बॉस, ते त्यांच्या मित्रांचे, मैत्रीचे संबंध असल्यामुळे ते एकमेकाची पिऊन गंमत करत होते आणि त्याने काहीतरी वाईट शब्द बोलला असेल. मला ते सहन झालं नाही, कारण माझ्या पोटात दारू होती. माझ्या नातेवाईकाला आणि माझ्या बॉसला तू बोललाच कसा म्हणून त्या बारच्या बाहेर एका तिसऱ्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी, सगळे ऑफिसचा स्टाफ असताना, आमच्याच सारखा स्टाफ बाकीच्या पण ऑफिसेसचा आलेला असताना, अक्षरशः त्या बारच्या समोर मी अक्षरशः मारापिटी केली मित्रांनो. राग, मी एका क्षणाचाही विचार केला नाही. अरे ते 2 व्यक्ती मित्र पण असू शकतात, ते एकमेकाची गंमत करत असेल. मी याही गोष्टीचा विचार केलेला नाही 2 मिनिटासाठी
की तू नुकताच जॉईंट होऊन नोकरीला लागून काही महिने पण झालेले नाही. मी हाही विचार केला नाही की ती व्यक्ती रिटायरमेंट स्टेजला आलेली आहे. तुझं वय काय? तर 25-30तला तू. त्या व्यक्तीचं वय एक 55, 57, 54, 52, 54 वर्षाचं वय त्यांचं. त्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अक्षरशः त्या बारच्या बिअर बारच्या समोर त्या माणसाच्या त्या व्यक्तीच्या छातीवर बसून मी त्याला मारत होतो. आमचे कर्मचारी मला सोडवले तरी पण माझी कुठल्याही गोष्टीची तमा नाही, काही नाही. शिव्या देणं असा माझा स्वभाव झालेला होता मित्रांनो. माझा एक जवळचा एक चांगला मित्र, मला राग नेमका कोणत्या गोष्टीचा, रस्त्याने जाताना कोणीतरी मागून हॉर्न वाजवला त्याला मी शिव्या देत होतो. कोणी समोर जर दिसला म्हणजे मला राग व्यक्त करायला बहाणे लागत होते. एखादी जर घरच्यांचं काही जर चूक झालं, माझ्या मैत्रिणीचं काही चुकलं, मित्राचं काही जर चुकलं, तर मी ते सगळं लक्षात ठेवून संध्याकाळी दारू प्यायचो. पूर्ण दिवसभराचा विचार प्लॅनिंग करून दारू प्यायचो. कारण मला असं वाटत होतं की दारू पिल्यानंतर भावना ज्या आहेत ह्या अधिक चांगल्या पद्धतीने निघतात. ते दिवसभराची चीड, खून अशी पोटात अशी घुमळत राहत होती माझ्या हृदयात. आणि त्याच्यासाठी मला असं वाटायचं की ही चीड, घुसमट ही आतमध्ये जी दडलेली आहे ती व्यक्त फक्त माझी दारू पिल्यानंतरच होऊ शकते. आणि मी दारू प्यायचो आणि त्याच्यानंतर त्याच्या हाताने जे क्षुल्लकचं कारण झालेलं असेल, कुठली क्षुल्लकची चूक झालेली असेल, त्याच्यासाठी त्याने असा महाभयंकर देशद्रोह किंवा खूप मोठा अपराध केल्यासारखं मी वाटेल ते बोलायचो, त्याच्यासोबत भांडायचो आणि त्याच्यासोबत कायमचे संबंध जरी तुटले तरी कुठल्याही गोष्टीची पर्वा करत नव्हतो. कुणाला राग एका विशिष्ट गोष्टीचा येतो, पण मला मित्रांनो राग विशिष्ट गोष्टीचा नव्हता येत. काही नाही जरी झालं तरी मला राग यायचा. सहज बसलेलो असताना पण राग यायचा की मी आज सहज बसलोच का, कुठल्या कामात असलो तर मलाच काम का, याही गोष्टीचा राग यायचा. राग व्यक्त करण्यासाठी मला किंवा राग ही भावना आहे हे जेव्हा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम समजावून घेता घेता आणि तुम्हा बांधवांच्या शेअरिंग मधून मला हे हळूहळू लक्षात यायला लागलं, राग ही भावना आहे. जसं दुःख ही भावना आहे, आनंद ही भावना आहे, तशी राग ही सुद्धा एक भावना आहे. राग तो येणारच, ती नॅचरल गोष्ट आहे. पण त्याच्यावर रिॲक्ट कसं करायचं हे माझ्या हातात होतं. आणि प्रत्येक वेळा मी ते चुकत होतो. राग तर येणारच, पण त्याच्यावर प्रतिक्रिया नेमकी काय द्यायची हे मला समजत नव्हतं. पण हा जेव्हा पायऱ्यांचा कार्यक्रम समजून घेतला त्यावेळेस हे लक्षात यायला लागलं की प्रतिक्रिया नेमकी द्यायची कशी, ते टाळायची कशी. माझ्या मित्राच्या जेव्हा लहानपणीचं ते खेळण्याचं उदाहरण आठवल्यानंतर एक एक दिवसाचा आधार घेऊन जेव्हा दारूपासून दूर राहायला लागलो मित्रांनो, त्यावेळेस सगळ्यात आधी जर मी काय केलं असेल, पायऱ्यांचा कार्यक्रम समजून घेतल्यानंतर सगळ्यात आधी जर काय केलं असेल तर मी बॅडमिंटन खेळायला लागलो. जे काही बांधव, माझे बॉस, योगा योगा अल्कोहोलिक अनोनिमसचे काही बांधव पण त्या मॉर्निंग शिफ्ट. राग ही भावना आहे, ती रोज येत राहील. राग हा तुझ्या आयुष्यात संपणार नाही. कुठेतरी स्पॉन्सरच्या मदतीने फिकबुकच्या माध्यमातून जेव्हा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम समजून घेतला तेव्हा ह्या तर घटना प्रसंग आधीही निलेश तुझ्यासोबत घडत आले आहेत, होते, आजही घडत आहेत आणि उद्या पण घडतील. पण त्याच्यावर रिॲक्ट कसं व्हायचं हे तुझ्या हातात आहे. तो काय करेल, हा काय करेल हे तुझ्या हातात नाही. व्यक्ती म्हटल्यानंतर चुका होणार हे समजून घ्यायला लागलो. आणि त्याच्यासाठी मी उपाय काय केला माझ्या अँगर मॅनेजमेंटसाठी, तर सगळ्यात आधी मित्रांनो मी खेळायला लागलो. खेळण्याचा आणि रागाचा काय संबंध? पायऱ्यांचा कार्यक्रम समजून घेताना जेव्हा त्यांनी सांगितलं की मुळावर घाव घाल, म्हटलं मित्रांनो मी ते खेळायला लागलो. कारण खेळण्यामध्ये
एक फिजिकल एक्झरसाइज तर होईलच होईल, पण कुठेतरी मी हरतो. आणि खेळ म्हटल्यानंतर कोणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हरणार. हरलो म्हणून मला दुःखी नाही व्हायचं आहे. ती भावना माझ्यात जी मुळात नव्हतीच, ती उत्पन्न करण्यासाठी म्हणून मी खेळायला लागलो. त्याने फायदे झाले. खेळताना हरलो जरी, एफर्ट लावणं, प्रयत्न करणं हे फक्त आणि फक्त मित्र तुझ्या हातात आहे. बाकी तू ते सोड त्या परमेश्वरावर. ही सहज साधी भावना जेव्हा माझ्या मनात हळूहळू का होईना जेव्हा उत्पन्न व्हायला लागली, त्या खेळण्याच्या माध्यमातून, खेळताना सहज खेळत होतो, बांधव होते, गंमत पण करायची. अरे अरे तू हरलास, असं असं झालं. राग यायचा मित्रांनो, राग आजही येतो, पण त्याच्यावर रिॲक्ट नेमकं काय व्हायचं, कसं व्हायचं, हे माझ्या हातात आहे. योगायोगाने एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याला आपल्या बांधवांकडे जायचा योग आला मला. आम्ही त्यांच्या कारने जात होतो. 12-15 वर्ष सोबत असलेली व्यक्ती कार ड्राईव्ह करत होती आणि त्यांच्या बाजूच्या सीटला मी बसलेलो होतो आणि गाडीत मागे पण 3 बांधवच होती. त्यात एक माझा स्पॉन्सर पण होता. फर्स्ट टाइम त्यांना भेटायला गेलो होतो. खूप बरं वाटलं. पुण्यात कारने ते ड्राईव्ह करत होते. बाजूच्या सीटवर मी बसलेलो होतो. एका सिग्नलवर सिग्नल सुरू होता. आम्हाला सरळ जायचं होतं आणि सिग्नलवर असल्याच्याने एक राईट टर्न पण होता. एक म्हातारा माणूस लगेच क्रॉस गाडी करून, म्हणजे आमची गाडी एक 50-60च्या स्पीडने, संध्याकाळचा वेळ, ट्रॅफिक एकदम खूप जास्त होतं आणि तो अचानक गाडी समोरून इतक्या हडबडत गेला की असं वाटलं की विदिन सेकंद आमची गाडी त्या स्कूटर म्हाताऱ्याला ठोकली आणि माझ्या तोंडातून शब्द निघणार, अरे म्हातारा याई झालं. आणि लगेच जे ड्रायव्हर सीटवर माझे सिनियर एक 12-15 वर्ष सोबत बांधव होते, त्यांनी लगेच म्हटलं, आजारी यायचं. काय निलेश भाऊ, आजारी येतो, प्रार्थना करा त्याच्यासाठी, कशाला जीव्या घालता. सहज हसून म्हणाले. लगेच मित्रांनो शॉक झालो मी की मी पायऱ्यांचा तर कार्यक्रम समजून घेतलाय, मला का बरं परत राग आला त्या म्हाताऱ्याचा. त्याने गाडी एकदम समोर घेतलीच कशी. आणि मागच्या सीटवर बसलेल्या माझ्या स्पॉन्सरनी गमतीत हसता हसता म्हटलं, निलेश, पायऱ्यांचा कार्यक्रम घेणं आणि पायऱ्यांचा कार्यक्रम जगणं यातला फरक लक्षात आला का रे. एक छोटासा शब्द, हा फरक आहे म्हणे, की आपल्या तोंडातून एखाद्या व्यक्तीबद्दल चूक झाल्यानंतर त्याच्याबद्दल राग, चिडचिड किंवा शिव्या न येता त्याच्याबद्दल तो आजारी आहे म्हणून प्रार्थना जेव्हा सहज तुमच्या मनातून येईल. म्हटलं ड्रायव्हर सीटवर तुम्ही बसलेले असताना आणि मला न राहावलं गेल्यानंतर आणि त्या स्पॉन्सरच्या शब्दानंतर मी न राहावल्या गेल्यानंतर त्यांना विचारलं, एक 12-15 वर्ष सोबर मेंबरला पुण्यात, तुम्हाला हे कसं काय जमलं, मला सांगा प्लीज. मला खूप सेम मित्र माझा पण होता. जेव्हा जेव्हा मला बांधवांच्या शेअरिंग मधून हे लक्षात आलं किंवा हे तुम्ही सांगितलं म्हणे की हे बघ, मी ते लगेच गोष्टी मला माझ्या स्पॉन्सरने हे सांगितलं होतं म्हणे, त्यांनी उदाहरण पण दिलं. असा कुठला जर प्रसंग झाला तर आपण ही चूक याच्या आधी केली होती का, हा विचार करायचा. हो, तू निलेश कधी केलीस का अशी चूक. म्हटलं खूपदा अशा आडव्या गाड्या टाकलेल्या मी पिण्याच्या काळात दारू पिऊन. माझी चूक, त्या समोरच्या ड्रायव्हरची चूक नसताना पण खूपदा शिव्या दिलेल्या आहेत. आपण केल्याच नाही अशा चुका म्हणे. म्हटलं मोजायला गेलो तर लाखो करोडो मध्ये इतक्या चुका केल्या. मग त्यावेळेस पण आपल्याला कोणीतरी अशाच शिव्या देत असेल ना रे म्हणे. म्हटलं हो हो. मित्रांनो ती गोष्ट पटली मला आणि कुठेतरी माझ्या मनाला लागली. एका बांधवांनी मला सांगितलं की काही गोष्टींची आपोआप
जाणून बुजून फॉर्मॅलिटीज म्हणून सवय कर. एक छोटंसं उदाहरण दिलं त्यांनी, की सहज जरी वाटत असेल तरी थँक्यू म्हणत जा सहज. तुला राग आला असेल तर सहज प्रार्थना कर. मनातून नाही आली तरी चालेल बरं. हे कसं काय शक्य? मनातून जरी प्रार्थना सहज सॉरी म्हणायचं मनातून नसेल तरी. मनातून प्रार्थना नाही आली, खूप अशी डिवोशनने सहज प्रार्थना कर. सहज मनातून सॉरी म्हण. नाही जरी मनातून आलं तरी सहज तोंडाने फॉर्मॅलिटीज म्हणून कर. की आपोआप जेव्हा तू सवय पाडशील ना म्हणे, ती सहज निघणारी गोष्ट कधी तुझ्या हृदयातून आणि अंतःकरणातून निघेल ते तुलाही कळणार नाही. होय मित्रांनो, आज तसंच करायला लागेल. या पाऱ्यांच्या कार्यक्रमातून आणि तुमच्या सोबत राहून एक तर गोष्ट नक्की शिकायला मिळाली की राग ही भावना आहे, ती रोज येईल, पण त्याच्यावर नेमकं रिॲक्ट मी कसं करायचं ते माझ्या हातात आहे. टॉक्सिक थिंग, टॉक्सिक पीपल अँड टॉक्सिक प्लेसेस इथपासनं शक्यतो दूर राहा. जिथे वादाचे प्रसंग होतात, जिथे मला राग येतो, जिथे माझ्या रागाचे ट्रिगर पॉइंट आहेत, तिथे मी जाणं का बरं टाळतो? कारण तो राग मला येणार. जसं सोशल ड्रिंकर ज्याला म्हणतो, की जी प्रमाणात पिऊ शकले, तसे जी काही लोक अशी आहेत की ज्यांना राग येतो आणि त्यांचा लगेच राग निवळतो. पण मी त्या प्रकारचा नाही. मी जसा अक्कल दारुडा आहे तसा मी अक्कल रागिष्ट पण आहे. कारण मला रागाचं रूपांतर त्याच्यावर रिॲक्ट होता येत नाही मित्रांनो. आजही माझं रागाचं रूपांतर हे खुनशी चिडीत आणि मग ती बदल्याची भावना निर्माण होते. आणि ती बदल्याची भावना ती आतमध्ये जे हृदयात घुटमळत असते, त्याला वाट मोकळं करण्यासाठी माझ्याजवळ एकच साधन आहे, ते म्हणजे दारू. आणि ते माझा राग मला परत दारूकडे घेऊन जाईल. आणि सुरुवातीला मी जे म्हणत होतो, की असं खूप काही केलेलं नाही. तर माझ्या एका बांधवाने, तुमच्याच सारख्या एका बांधवाने मला लगेच उत्तर दिलं, मग आमच्यासारखं गमवून ये ना म्हणे. यायची दारं सगळी खुली आहेत. तू राहशील की नाही राहशील त्या रागात हे माहिती नाही. पण ए नक्की जिवंत तेव्हाही होती, आजही आहे आणि उद्याही राहील म्हणे. पण त्यासाठी तू राहशील की नाही हे तू ठरव म्हणे, तुझ्या रागामुळे. रिॲक्ट कसं व्हायचं? सहज प्रार्थना कर जेव्हा असं म्हटलं, इतकं सहज शक्य आहे का हो की एखादी जर मी 30, 40, 50 या स्पीडमध्ये जात असताना, माझी चुकी नसताना एकदम कोणीतरी समोर सहज साधी रिॲक्शन येईल. जसा काहीतरी अंगाला भाजलं, लागलं, चिकटलं, तर जसं लगेच रिॲक्शन होऊन आपण आपला हात किंवा ते भाजलेलं ठिकाण आहे पटकन मागे ओढतो. त्याच प्रकारे काही चुकीचं झाल्यानंतर सहज राग येणं हे स्वाभाविक आहे. ते होत राहणार. त्याच्यावर रिॲक्ट नेमकं कसं करायचं हे मला फक्त आणि फक्त अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर किंवा बांधवांच्या शेअरिंग मधून मला मिळालं. अशी सहज जी फॉर्मॅलिटीज म्हणून सॉरी म्हणत होतो, जी फॉर्मॅलिटीज म्हणून प्रार्थना करत होतो, खुनशीची रागाची मी आज प्रार्थना सहज जी करत होतो ती आपोआप हृदयातून यायला लागली. फॉर्मॅलिटीज म्हणून करणाऱ्या गोष्टी, आपली चित्तशांतीची प्रार्थना ती फॉर्मॅलिटीज म्हणून जी करत होतो ती कधी हृदयातून यायला लागली हे मलाही कळलं नाही. आणि त्याच्याने इट्स वर्क खेळायला लागलो. त्याच्यामुळे मी हरू पण शकतो आणि आपली हार ही हसत हसत आणि आनंदाने स्वीकारल्या जाते. हा दृष्टिकोन कुठेतरी आत्ता मी स्वीकारायला लागलो. मी अजिबात म्हणणार नाही की रागावर किंवा माझ्या स्वभाव दोषांवर मी काम केल्यामुळे मी त्याच्यावर मात केलेली आहे. पण माझे स्वभाव दोष कुठेतरी मी मुळात माझी जडणघडणच आय एम बॉर्न अल्कोहोलिक असं आपले बांधव नेहमी सांगतात. हो, डोक्याने तेव्हाही बेवडा होतो. दारू तर खूप नंतर पिली आणि ती व्यक्त करासाठी माझा राग, माझी चिडचिड, माझी खुनशी चीड ती व्यक्त करण्यासाठी परत मला दारूच प्यावी लागेल. हे जरी तेवढंच नक्की असलं तर त्या गोष्टी जर मला टाळायच्या असेल, मला परत जर दारूकडे वळायचं नसेल, तर त्या परमेश्वराजवळ
कम्प्लीट सरेंडर होऊन त्याला म्हणावं लागेल की बाबा रे, हे तूच करू शकतोस, मी नाही. त्या परमेश्वरावर जेव्हा मित्रांनो विश्वास ठेवून त्या छोट्या छोट्या गोष्टी करायला लागलो, स्वतःमध्ये खेळ भावना उत्पन्न करायला लागलो, मी हरू शकतो हे स्वीकारायला लागलो, कोणाच्याही हाताने चुकी झाली म्हणून सहज आजारी आहे म्हणून प्रार्थना कर, हे जेव्हा करायला लागलो तेव्हा माझ्या राग तर येत होता, पण त्याच्यावर रिॲक्ट कसं करायचं ते रिॲक्शन्स बदलत गेले. छोट्याशा गोष्टीमुळे अतिशय संबंध तोडून त्याची कॉलर पकडून मारण्यापर्यंत जाणारा मी तर 2 सेकंद थांबतो आणि विचार करायला लागतो. अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये आल्यानंतर मित्रांनो एक एक शेवटचा प्रसंग सांगतो. मला एक 7-8 महिने झाले होते आणि मी स्लीप झालो. स्लीप झाल्यानंतर मी ती अर्धी बिअर पिली. पायऱ्यांचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यानंतर मला इतकं गिल्ट, त्याच दिवशी मनातून इतका पश्चाताप झाला आणि संध्याकाळी योगायोगाने आमच्या होम ग्रुपची मीटिंग असल्यामुळे त्या मीटिंग मध्ये जाऊन बसलो. तिथे कबुली दिली की मी आज पिली. तुम्हा सगळ्या बांधवांनी तुम्ही इतका मदतीचा हात आणि धीर दिला आणि सहज मोठे सांगितलं वन डे ऍट ए टाइम. आमचे एक बांधव होते. त्या बांधवांनी म्हटलं तू कसा काय पिलास? सहज पिलो यार दादा. आणि माझी त्या 2-4 दिवसात मानसिकता चांगली नव्हती, कारण मला तो खूप पश्चाताप होत होता की माझ्या हाताने मी अशी कशी काय चुकी केली, याचा खूप मोठा पश्चाताप होत होता. तुमचे बांधव सांगत होते बाबा वर्तमानात जग, आज तू आज नाही पिलीस ना, इट्स ओके, कारण उद्या तुझ्या हातात नाही. आणि त्या बांधवांसोबत त्या गोष्टीवरून माझा इतका राग, इतका प्रचंड चिडचिड आणि खुन्नस झाली, तो एका दुसऱ्या ग्रुपचा असल्यामुळे इतकी चिडचिड झाली मित्रांनो, असं वाटायला लागलं की मी दारू पितो आणि तुला सांगतो मी कसा स्लीप झालो. आणि त्या चिडचिडीत आणि अन्नात मला इतका मनस्ताप झाला की मित्रांनो मी आजही, म्हणून म्हटलं की मी आजही, तर तो व्यक्ती फक्त एका विशिष्ट दुसऱ्या ग्रुपचा असल्यामुळे मी त्या ग्रुपच्या मीटिंग्सला जाणं बंद केलं. म्हणजे मद्यापासून जरी मी दूर असलो तरी माझा राग आणि माझा मद्य, ज्याला पास्ट म्हणतो, तो अजूनही खूप जास्त जोराने चिकटलेला आहे. तो माझा जो इगो आहे, जो माझा अहंकार आहे, तो अजूनही माझ्यावर वर्क करतो आणि त्या मी मीटिंगला जात नाही आहो मित्र. कारण सांगतो, माझ्या होम ग्रुपच्या मीटिंग्स करतोय मी, योगायोगाने होम ग्रुपच्या माझ्या 3 मीटिंग्स असल्यामुळे मी त्या करतोय, पण मी त्या ग्रुपमध्ये जाणं टाळतोय. माझा राग, त्या रागाचं रूपांतर केलेलं मी जे खुनशी चिडीत आहे, तोंडाने का होईना सॉरी जरी म्हटलेलं असेल तरी पण ते कुठेतरी मनात अजूनही कुठेतरी ती जागा घेऊन आहे. आणि मला माहिती आहे की ते जर मी काढलं नाही तर परत आणि परत फक्त आणि फक्त मी त्या दारूकडेच जाईल. पायऱ्यांच्या आचरणाच्या कार्यक्रमातून रिॲक्ट कसं व्हावं त्यावेळेस, हे त्यावेळेस जरी नव्हतं समजलं, पण आज त्या गोष्टींचा आणि मी केलेल्या कृतीचा मला पश्चाताप होतो. आणि नक्कीच मित्रांनो, त्या ग्रुपच्या मीटिंगला मी तर परमेश्वराला प्रार्थना करू, उद्या जर ती मीटिंग आहे योगायोगाने आणि त्या मी ग्रुपच्या मीटिंगला जाऊ, राग हा विषय सांगत असताना आणि ही गोष्ट सांगत असताना नक्कीच मी तुमच्या समोर त्या परमेश्वराला विनंती करीन की उद्याच्या मीटिंगला जाण्याची सद्बुद्धी मला दे आणि मी नक्कीच जाण्याचा प्रयत्न करीन. थँक्यू सो मच अनामिक मध्यस्थी ऑनलाईन मीटिंग समूह की ज्यांनी मला राग या विषयावर बहुतेक मी सांगू शकलो की नाही सांगू शकलो तर हे माहिती नाही, पण धन्यवाद. थांबतो इथे. थँक्यू.